मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहोत RTO ऑफिसला. आता आम्ही जुहूला पोहोचलोय. तर आता जाऊया आणि भेटूया डायरेक्ट जुहूला. इकडे किती सुंदर सुंदर बंगले बिल्डिंगी आहे. विमान पण आहे, पण दाखवू शकत नाही कारण की मी बाईकवर आहे. जेटवे हॉटेल जेटवे. आम्ही पुन्हा आलेलो आहोत RTO ऑफिसला. आम्ही आलो आहोत RTO ऑफिसला. आज तरी आमचं काम होतंय की नाही बघूया. आता जाऊया आपण सेकंड फ्लोअरला. चलो, ही बिल्डिंग आहे आणि आता आम्ही जातोय सेकंड फ्लोअर मध्ये. इकडे सगळे आहेत उभे. फॉर्म भेटलेला आहे. त्यांनी सांगितलं आधार कार्ड कॉपी, पॅन कार्ड आणि RC बुकचं झेरॉक्स लागणार आहे. आता आम्ही बघतो. झेरॉक्स काढलेला आपण. आधार कार्डचं झेरॉक्स काढायचंय. तर आता बाहेर जावं लागतंय. फॉर्म भरलाय तर आज काम होईल बहुतेक असं वाटतंय, आहे ना. चला आता जाऊया झेरॉक्स काढायला. लांब आम्ही झेरॉक्स काढायला आलेलो आहे. 1 किलोमीटरवर आहे ते बघा. तिकडे आहे RTO ऑफिस आणि इकडे आहे झेरॉक्स वाला. हा फॉर्म भरलेला आहे. हा 53 नंबर मधनं हे केलं. आता 56 मध्ये सही घ्यायची आहे. नंतर पुढे सबमिट करायचंय. आता पुढे समजेल आपल्याला. घामाघूम झालेला आहे. इथे खूपच जास्त घामाघूम झाली आहे. तुम्हाला आम्ही सविस्तर माहिती देऊ. आता 51 मध्ये आलोय. सिग्नेचर झाले तिकडे 56 मध्ये. आता 51 मध्ये आलेत. आता इकडे आम्ही हे डॉक्युमेंट दिलेले आहे. सही करायची आहे आणि आता येईल तो थोड्या वेळातच. बघूया आता पुढे काय प्रोसेस आहे. झालं. आता आम्ही फायनली सबमिट केलेला आहे फॉर्म आमचा, आहे ना. तर आता ते बोले 4-5 दिवसामध्ये होऊन जाईल. आम्हाला मेसेज येईल. त्यानंतर आम्ही PUC भरू शकतो. आणि आता नंबर अपडेट झालाय. 4-5 दिवस लिफ्ट आलेली आहे. आता आम्ही चाललो. काय बोलतोय. तर आता झालेलं आहे आमचं काम. आता आम्ही इकडनं निघालो आहोत. पुढचं काम आहे आता हे PUCचं काम झालं. बिल्डिंग आहे, खूप गर्दी आहे, खूप गरमी पण होते. मला आता आहे इलेक्शनचं काम. इलेक्शनचे फॉर्म आलेले आहे. माझा घेतला आहे, अभिता घ्यायचा आहे. आता इलेक्शनचं काम करूया. 2-4 कामं आहेत पेंडिंग आमची. आता बाईक काढतोय. एक कामं करायला पाहिजे, नाही तर पेंडिंग राहिलेली आहे. मोबाईलचं पण आमचं अजून हे झालं नाही. गॅलरीवाल्याला फोन केलेला तर तो बोललाय की त्याचं मीटिंग चालू आहे त्या कस्टमर सर्व्हिस बरोबर. तर तो पण आम्हाला संध्याकाळी सांगणार आहे. चालली आहे ऑरेंज टी-शर्ट मध्ये. त्या आंटीने आम्हाला टिश्यू पेपर दिले. आम्ही येत होतो म्हणून त्यांनी आम्हाला टिश्यू पेपर दिला. म्हणजे बघा, अनोळखी माणसं पण आपल्याला मदत करतात. आता आम्ही इथे आहोत. आता निघतोय. आता आम्ही परत आलो आहोत जुहूला. क्लायमेट मध्ये छान आहे. जुहूच्या रस्त्याने चाललोय आम्ही. मस्त वाटतंय आता जुहू. हा. खूप सुंदर वाटतंय बघा. भरतीचा टाइम झालेला आहे. समुद्र बघा, एकदम सुंदर वाटतंय. ढग बघा पूर्ण भरलेत. असं वाटतंय पाऊस आहे. झाला
आता आम्ही जातो घरी. वाव, हे बघा आम्हाला काय भेटलंय. जगन्नाथ रथ. जगन्नाथ रथ हे आलेला आहे. दिसत नाही तुम्हाला पाऊस, पण आलाय. त्यामुळे आम्ही बस स्टॉपला थांबलेलो. फायनली अभिचा भेटलेला आहे फॉर्म. आता तो लगेच सबमिट करून देईल. त्याचं मॅपिंग पण झालंय आणि मी तुम्हाला सविस्तर नंतर माहिती देते. चला, अभिचं इथे वर्षावाडीमध्ये आलेलं आहे. तर आता SRHच्या इकडे. तर आता आम्ही इकडे चाललेलो आहोत. आता अभिचं लगेच झालंय. फॉर्म देऊन आम्ही सबमिट करतोय. हे बघा, बाल विकास. इकडे राईट साईडला जायचंय रे. राईटला जायचंय. इथे भरून घ्यायचंय आपल्याला. अभिचा फायनली झालेला आहे सबमिट. आता माझं बघायचंय सबमिट करायचं. आता फॉर्म भरते आहे. फाईन चालू आहे. फॉर्म करून ठेव ना. तुम्ही आमचा अवतार बघत असाल. आम्ही आता खूप थकलोय. आता जस्ट खारला आलेलो आहोत. थोडंसं आज दुपारपासून खाल्लं पण नाही. सकाळपासून काही खाल्लं नाहीये. सगळी धावपळ चाललेली. तर थोड्या वेळामध्ये जेवू. थोडंसं चायनीज मागवलेलं आहे, तर खाऊ. आणि त्यानंतर मग अभिला जायचं आहे जिमला. तर बघूया पुढचं काय प्लॅनिंग आहे. आमच्या इकडे शांतीलाल कंपाऊंड गोविंद पथकाचे आहेत. तर सुधीर काकांनी येऊन आत्ताच आम्हाला इन्व्हिटेशन दिलं. पण आता बघूया, आमचा प्लॅन झाला आहे विरारला जायचा. तर पॉसिबल झालं तर ठीक आहे, नाही तर शक्य वाटत नाही आहे. काय इन्व्हिटेशन दिलं आहे तर काय ठरतं. मी त्यांना बोलली की आमचा प्लॅन झाला आहे, बघूया. तर आता मी आली आहे सांताक्रूज मध्ये. घरी होती तर तुम्हाला बोललेली येईन करा, पण आमचा प्लॅन चेंज झाला. आम्ही गेला जिमला. त्याला क्लायंटचा फोन आलेला आहे, तर तो जिमला गेला. आमचा लेगचा वर्कआउट आहे. क्लायंट चालू आहेत माझे. तर त्यांच्यावर एक गप्पा मारतात आहे दोघे. आज शौर्य ब्ल्यू टी शर्ट, ग्रे नील सर आहेत. आज लेग डे आहे तिघांचा. ही जिम इंच पिंच 10, 16, 17, 18, 3 लास्ट 3, 4, 5, 6, 7. तर मी म्हटलं घरी बसून मी काय करणार, तर मी आली आहे सांताक्रूजला. तर सांताक्रूजला आल्यावर बघते तर काय, तर पूजाताई बनवतायत पोहा आणि बटाटा आणि केळ्याचं काय पॅटीज बनवतायत. तर हे बघा, त्यांनी तयारी करून घेतलेली आहे. असं मळलेलं आहे सगळं. कच्चा केळा, बटाटा आणि पोहे त्याचे गोल गोल केले. आणि आता तवा गरम करून त्या शॅलो फ्राय करणार आहेत. बरोबर ना बोलले. आता थोडंसं तेल घेत आहेत, कारण की आम्ही जास्त तेलकट खात नाही. कोणाला तळून हवे असेल तर तळून पण घेऊ शकतात, आणि कोणाला असं सेलो फ्राय करायचे असेल तरी करू शकतात. पण घरी तुम्ही पण ट्राय करून बघा कसे होतात ते. याची रेसिपी आम्ही नेहा अभि किचन मध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही तिकडे बघून ट्राय करू शकता आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कसे झाले. तर हे आता आपण इथे ठेवलेले आहे. आता याला आपण फ्राय सगळं शिजवून घेतलं, त्यामुळे फक्त तुम्हाला क्रिस्पी करायचं तेवढंच तुम्ही करू शकता. शिजवून घेतलेलं त्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज नाही. फक्त तुम्हाला ते शॅलो फ्राय करून घ्यायचे, तुम्हाला थोडं क्रिस्पीपणा यावा. आता रेडी झाले आहे. आता खाऊन टेस्ट करणार आहेत ताई. आता मी फ्रूट सलाड घेतलेलं आहे.
आणि इकडेच व्हिडिओ संपवतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.